तर आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. ज्यावेळेस आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट स्टडी करायचं असतं त्यावेळेस आपल्याला इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप याची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. आता याची बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय काय माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. पार्टनरशिपचे प्रकार माहिती पाहिजे, पार्टनरशिप टाइप्स माहिती पाहिजे. पार्टनरशिपचे प्रकार नाही पाहिजे तरी चालतील. लिमिटेड लायबिलिटी LLP म्हणतो आपण, पार्टनरशिप नॉर्मल पार्टनरशिप म्हणतो आपण, पार्टनरशिप ऍट विल म्हणतो, पार्टनरशिप फॉर स्पेसिफिक व्हेंचर मीन्स जॉईंट व्हेंचर वगैरे यासाठी होत असतात. पण याच्यासाठी आधी आपल्याला इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप बेसिक थिअरी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो, तुम्ही जे काही रिकन्स्टिट्यूशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात याच्यावर डिपेंडंट पार्ट कोणता आहे, रिकन्स्टिट्यूशन. मग ऍडमिशन आलं, रिटायरमेंट आलं आणि डेथ आलं, त्याच्यामध्ये तीन डिझोल्युशन त्याच्यामध्ये येऊन जातं. पण हे जे काही पार्ट आहे ते पार्ट तुम्हाला समजून घेण्यासाठी इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फायनल अकाउंट, पार्टनरशिप अकाउंट किंवा पार्टनरशिप फायनल अकाउंट हे समजण्यासाठी तुम्हाला याचं बेसिक इन्फॉर्मेशन समजणं गरजेचं आहे. पार्टनरशिपची डेफिनेशन लक्षात असणं गरजेचं आहे. पार्टनरशिप टाइप्स लक्षात असणं गरजेचं आहे. पार्टनरशिप डीड म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचे फीचर्स माहिती असणं गरजेचं आहे. तर तो पार्ट आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इंट्रोडक्शन. द सोल प्रोप्रायटरशिप हॅज लिमिटेशन सच ॲज लिमिटेड कॅपिटल. ज्यावेळेस एक एकटा व्यक्ती व्यवसाय करायला उतरतो त्यावेळेस त्याच्यावरती काही लिमिटेशन्स असतात. एकटाच व्यापारी त्याच्यामध्ये व्यापार करायला उतरत असतो त्यावेळेस त्याच्यावर काही लिमिटेशन येतात. काय लिमिटेशन येतात? तो जो काही बिझनेस मॅनेज करणारा पर्सन आहे तो एकटाच आहे. मॅनेजमेंट कोणाला करावं लागतं? एकट्याला. वन मॅन शो आपण याला म्हणतो. ओके. 2 नंबरला काय तर जे कॅपिटल आहे हे कॅपिटल संपूर्णपणे एकट्याला जाणावं लागतं. म्हणजे जे काही छोटे छोटे क्रिटिसिझम्स होते याच्यावरती मात करण्यासाठी किंवा याचे बॅकग्राऊंड याचे जे काही हे होते ड्रॉबॅक्स होते हे ड्रॉबॅक्स काढण्यासाठी नवीन एक संस्था उदयास आली. म्हणजे नवीन व्यवसायाचं स्वरूप उदयास आलं. त्या नवीन व्यवसायाचं स्वरूप कसं होतं? जिथं दोघांना त्या व्यवसायाची माहिती आहे, एक स्पेसिफिक व्यवसाय जिथं दोघांना माहिती आहे त्या व्यवसायाची, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ लागले. किती व्यक्ती यायला लागले? 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती. आता पार्टनरशिप म्हणजे काय आपल्याला हे समजून घ्यायचंय. पार्टनरशिप वेगवेगळी असते. जसं की ती बाहेर बसलेली आहे ती माझी लाईफ मेंबर आहे, लाईफ पार्टनर आहे ती. लाईफ पार्टनर वेगळं. आपल्याला इथे जे पार्टनरशिप पाहिजे हे पार्टनरशिप कोणतं पाहिजे तर बिझनेसची पार्टनरशिप पाहिजे. कशाची पाहिजे? बिझनेसची. मी सुरुवातीपासून तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो की ज्यावेळेस आपल्याला अकाउंटिंग करायची त्यावेळेस आपल्याला व्यवसायाची अकाउंटिंग करायची. संपूर्ण गोष्टी कोणाच्या पाहिजेत? आपल्याला बिझनेसच्या पाहिजेत. मग पार्टनरशिप पण पाहिजे. ती कशाची पाहिजे? बिझनेस. जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. काय सांगितलं? 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात. आता 2 किंवा 2 पेक्षा जास्त कमीत कमी किती झाले आपले? 2. पार्टनर होण्यासाठी 2 पाहिजेच असणार. मी म्हणलं मी आणि ही कोण दिसतंय तुम्हाला? नाही. यासाठी मीट माय पार्टनर. ते पार्टनर यायचं कुठे दिसल का? इथं नाही. पार्टनर किती पाहिजेत? कमीत कमी दिसणारे हयात असणारे व्यक्ती पाहिजे त्याच्यामध्ये. मग ते पर्सन आर्टिफिशियल असतील किंवा नॅचरल असतील. काय सांगतो समजतो? मग ते आर्टिफिशियल असतील किंवा नॅचरल असतील. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. मग सर जास्त किती? कमीत कमी कळालं 2. जास्तीत जास्त किती? जर बँकिंग बिझनेस असेल, जर कोणता बिझनेस असेल बँकिंग, जर त्यांना बँकिंग म्हणजे ऍज लाईक म्हणतात बँक टाकायची नाही, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे काय फायनान्सचा व्यवसाय होतो ना आपण, तो फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 10 मेंबर पाहिजेत. आणि नॉन बँकिंग म्हणजे ट्रेडिंग बिझनेस जर असेल, नॉन बँकिंग बिझनेस साठी जास्तीत जास्त 20 मेंबर. किती मेंबर पाहिजे? 20 मेंबर. ओके. कमीत कमी किती? 2. जास्तीत जास्त 10 किंवा 20.
10 कोणाला? बँकिंगला. 20 कोणाला? नॉन बँकिंगला. आता आपण असं ठरवूयात की हा नॉन बँकिंग बिझनेस आहे. मग मला सांगा, एकट्याचं कॅपिटल जास्त आहे का 20 जणांचं कॅपिटल जास्त आहे? एकट्याला व्यवसाय मॅनेज करणं सोपं जाईल का 20 जणांना व्यवसाय मॅनेज करणं सोपं जाईल? त्यांच्याकडे तेवढं मॅनेजरियल स्किल वाढेल. सिमिलर नेचरचे येतात, म्हणजे सिमिलर फील्डचं नॉलेज असणारे पर्सन्स एकत्र येतात त्याच्यामध्ये. त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज आहे, त्या व्यवसायाची आवड आहे, तसे व्यवसाय करणारे एकत्र येतात. मग याच्यामध्ये व्यवसाय मोठ्या प्रमाणावर ते चालू करू शकतात. जेवढा एकटा व्यक्ती मोठ्या प्रमाणावर चालू करू शकत नाही, तेवढे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यानंतर ते व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू करू शकतात. ओके, इथपर्यंत समजलं. आता हे एकत्र आले, पहा काय झालं, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आले, एकत्र येऊन त्यांनी व्यवसाय केला. पहा काय सांगतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आले, एकत्र येऊन व्यवसाय केला. आता व्यवसाय केला, हे जे काही व्यक्ती आहेत, हे एक एक व्यक्ती जर आपण पाहिला तर एका एका व्यक्तीला आपण पार्टनर म्हणून संबोधतो. काय म्हणून संबोधतो? पार्टनर. सर्वच व्यक्तींना जे काही पार्टनर्स आहे, या सर्वांना एकत्रित नजरेने पाहणं म्हणजे पार्टनरशिप. सगळ्यांना एकत्रित पाहणं पार्टनरशिप, एकाला सेपरेट पाहणं पार्टनर. आणि हे जे काही व्यवसाय चालू करतात याला आपण म्हणतो फर्म. याला काय म्हणतो आपण? फर्म. मग आता समजलं असेल आपल्याला इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. म्हणजे यांचा जो काही व्यवसाय चालू आहे, या व्यवसायाचे फायनल अकाउंट आपल्याला पाहिजे. मग या व्यवसायाचे फायनल अकाउंटिंग पाहताना आपल्याला काही गोष्टी समजल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. मग आता काय समजलं पाहिजे तर डेफिनेशन समजली पाहिजे. कशाची? पार्टनरशिपची. कशाची डेफिनेशन समजली पाहिजे? पार्टनरशिपची. मग पार्टनरशिप म्हणजे काय? जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि ते व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायामधून होणारा नफा ते वाटून घेतात. मग भलेही तो व्यवसाय सर्वच जण चालवत असतील किंवा सर्वांच्या वतीने कोणी एक कॅन्सल करायला गेले व्हिडिओ. ओके, काय कॅन्सल होतं? ते सिम झालं मग आधी आलं का नोटिफिकेशन, तुम्ही कॅन्सल केलं. ओके, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आले, त्यांनी व्यवसाय केला, व्यवसायातून प्रॉफिट कमवलं, त्यांनीच केलेल्या व्यवसायातून प्रॉफिट कमवलं. तो प्रॉफिट काय केला? वाटून घेतला. तो व्यवसाय कोणी चालवला? सर्वांनीच चालवला किंवा सर्वांच्या वतीने कोणीतरी एकाने चालवलं. ओके, मग डेफिनेशन बघा डायरेक्टली त्याची. अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ऍक्ट 1932, डेफिनेशन कोणी सांगितलेली आहे? पार्टनरशिप ऍक्ट, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 4. सेक्शन कोणतं? 4. याने काय डेफिनेशन दिले? इट इज द रिलेशन बिटवीन, काय सांगितलंय? इट इज द रिलेशन बिटवीन, इट इज द रिलेशन बिटवीन persons. It is the relation between persons who have agreed to share the profits. Who have agreed to share. काय शेअर करायचा? प्रॉफिट. जसं प्रॉफिट करतात तसं लॉस पण शेअर केला पाहिजे, परंतु प्रॉफिट प्रत्येकाने शेअर केला पाहिजे. लॉस कंपल्सरी नाही, प्रत्येकाने शेअर केला पाहिजे. असं लॉस मध्ये काही पार्टनर्स इन प्रॉफिट ओनली असं पण असू शकतं, जो की फक्त पार्टनर प्रॉफिटसाठी येतो. प्रॉफिट प्रत्येकाने शेअर केला पाहिजे. शेअर प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस. कशाचा प्रॉफिट? बिझनेस, व्यवसाय. आता ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल. कॅरीड कोणी केला पाहिजे? कॅरीड ऑन बाय ऑल म्हणजे सर्वांनी चालवला पाहिजे. कॅरीड ऑन बाय ऑल और एनी वन ऑफ देम और एनी वन ऍक्टिंग फॉर ऑल. असं म्हणू शकतो. ऍक्टिंग फॉर ऑल ही झाली डेफिनेशन.
डेफिनेशन नाही, डेफिनेशन. काय झाली आपली डेफिनेशन कशाची? पार्टनरशिपची. कशाची डेफिनेशन पाहिली आपण? पार्टनरशिपची डेफिनेशन पाहिली. ओके. मग काय पाहिली पार्टनरशिपची डेफिनेशन? तर तुम्हाला मराठीतून सांगितली होती, जिथं दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, व्यवसाय करतात, प्रॉफिट वाटून घेतात, व्यवसाय सर्वच जण करतात किंवा त्यांच्या सर्वांच्या वतीने कोणी एक जण त्यांच्या वतीने रोल करत असतो. मग तीच पाहिजे. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स. एकत्र. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हु हॅव अग्रीड टू शेअर प्रॉफिट्स. हु हॅव अग्रीड टू शेअर प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस. त्या सर्वांनी जो चालवलेला व्यवसाय आहे त्या बिझनेसचा carried on by all or anyone acting for all. किंवा सर्वांच्या वतीने कोणी एक जण ऍक्ट करत असतो, व्यवसाय करत असतो. ओके. हे समजलं इथपर्यंत? इथपर्यंत समजलं डेफिनेशन. काय डेफिनेशन एक साथ म्हणूयात आपण. ओके. इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 4. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स who have agreed to share profits of a business carried on by all or anyone acting for all. समजले इथपर्यंत? ओके. ही होती डेफिनेशन कशाची? पार्टनरशिपची. कोणी सांगितली? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. कोणत्या सेक्शन मध्ये सांगितली? सेक्शन 4. ओके. According to Professor Handy, partnership is relation existing persons competent to make contract who have agreed to carry on a lawful business in common with a view to earn private gain, etc. सांगितलेलं त्याच्यामध्ये. पुढचा जो पॉइंट पाहिजे आपल्याला त्याचे फीचर्स पाहिजेत. आता काय पाहिजे आपल्याला? फीचर्स. पाहूयात याचे फीचर्स. एक एक फीचर पाहूयात आपण याच्यामध्ये. फीचर पाहण्यासाठी एक सोपा शब्द लक्षात ठेवा. असुडाने मार मारी. कशाने मारी? असुडाने मार मारी. तर सगळ्यात पहिला शब्द घेऊयात आपण ए जो आहे तो अग्रीमेंटचा घेऊया. कशाचा घेतला? अग्रीमेंटचा ए घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदाच फीचर दिलेलं आहे पहा त्यांनी, अग्रीमेंट. मग या अग्रीमेंट काय असतो, कशाला करावा लागतो, तर काय पहा. आता तुम्हाला माहितीये, दोन पेक्षा जास्त माणसं एकत्र आले तिथं वादावादी होण्याचे चान्सेस आहेत का नाही? आहेत. मम्मी पप्पा कधी भांडणं करत नाहीत असं झाले? शाब्दिक असेल परंतु होत असेल. होतं का नाही होत? चांगलं घरचं सांगायला होतं. ओके. सुरुवात मम्मीकडून होत असेल. चल, पप्पाकडून सुरुवात होते का? नाही. पप्पा 4 तास सांगतात, छान डोक्याला नको किरकिरी लावूच माझ्या माझं डोकं दुखतंय माझं आधी. मम्मी बडबड करायला लागली की पप्पाचं डोकं दुखायला चालू होतं. बरोबर. ओके. पप्पाकडे बेस्ट ऑप्शन असतो. पप्पा उठून मम्मीला जास्त काही बोलत बसत नाही. ओके. काही जास्त बोलत नाही. पप्पा डायरेक्ट काय करतात? बाहेर निघून जातात. तू बोल, मी येतो जाऊन तू. ओके. मग फीचर्स असुडाने मार मारे. या असुडाने मार मारली याच्यामधलं अग्रीमेंट. मग आता 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार म्हटल्यावर यांना काय करणं गरजेचं आहे? अग्रीमेंट. का करणं गरजेचं आहे? कारण जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती जरी आले, धुसफूस भांडणं वगैरे व्हायचे चान्सेस जास्त असतील. असतील का नसतील? असतील. तुम्ही किती जरी क्लोज फ्रेंड असला तरी तुमचे भांडणं होतात, तुमच्यात अग्रीमेंट नसतो. आता अग्रीमेंटचं काय काम आहे? तर भविष्यामध्ये जे काही भांडणं उद्भवतील, मग तो प्रॉफिट वाटून घेण्याबद्दल असेल. एखादा पार्टनर जर याच्यात काम करत असेल, ऍक्टिंग फॉर ऑल, एनी वन ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल, आपण हे पाहिलं. सर्वांच्या वतीने एक जण काम करत असेल, हा जर म्हणला मला आता पगार पाहिजे, तुम्ही काम करत नाही, मी एकटाच काम करतो, मग बाकीचे म्हणले नाही देणार. मग ह्या गोष्टी ज्या भविष्यामध्ये उद्भवणार आहेत, ह्या गोष्टी म्हणजे हे भांडणं अगोदर स्टॉप करता येतील, ह्या उद्देशाने जो काही अग्रीमेंट केला
आता अग्रीमेंट असतात दोन प्रकारचे, एक तोंडी पण केला जाऊ शकतो आणि दुसरा ओरल पण केला जाऊ शकतो. दोन्ही एकच झालं की नाही? एक तोंडी आणि एक ओरल वेगवेगळं झालं ना. तोंडी म्हणजे काय? ओरल म्हणतात ना तोंडी परीक्षा आहे, ओरल आहे. काही जण ओरडल आहे म्हणतात, तिथे जाऊन काय नाही ओरडायचं असतं. तोंडी परीक्षेला तुम्हाला कळतं वर्गात किती जाळ्या आहेत. तोंडी परीक्षेला तुम्हाला कळतं वर्गात जाळ्या आहेत, वर्गात घाण आहे. असं तुम्ही तोंडी परीक्षेला समोर थांबले, तुमची नजर त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत इकडे 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 इकडं अशीच फिरत असते. तुम्ही समोर बघत नाही, सरांकडे बघत नाही. झालं ते शिक्षक विचारणार 2-4 प्रश्न, सांग ते का सांगायचे का असं किती झालं बोल तू आरड बोलत नाही तू आरड. ते म्हणतो जा खाली बस. हा निघाला. ओके झाली तुमची ओरल. ही काय झाली ओरल. जास्त करून इंग्लिशच्या पेपर, इंग्लिशच्या ओरलला असो ह्या घटना इंग्लिशच्या ओरल मध्ये तुम्हाला जाणून येतात. ओके ठीक आहे. आता अग्रीमेंट एक ओरल आणि दुसरा रिटर्न. रिटर्न म्हणजे लिखित. रिटर्न म्हणजे कोणता? लिखित. अग्रीमेंट किती प्रकारचे असू शकतात? दोन. पहिला ओरल आणि दुसरा रिटर्न. बरं लक्षात ठेवा, जो ओरल अग्रीमेंट असतो तो ज्याला पार्टनरशिप रजिस्टरच करायची नाही त्यांच्यासाठी कोणता अग्रीमेंट असतो? ओरल. रजिस्टर करायची नाही म्हणजे नोंदणी करायची नाही. गव्हर्नमेंटकडे एक रजिस्ट्रार असतो पार्टनरशिपची नोंदणी करणारा, त्याच्याकडे जाऊन आपल्याला ते पार्टनरशिपची नोंदणी करून घ्यावी लागत असते. हा आता हे ज्याची त्याच्या मनावर सोडलेले आहे भारतामध्ये, परंतु महाराष्ट्रामध्ये नाही. महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, पण भारतात कंपल्सरी नाही. मग जिथं रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही ते माणसं काय करतात? ओरल अग्रीमेंट करतात. कोणता अग्रीमेंट करतात? ओरल. आणि जिथं रजिस्ट्रेशन करायचंय, आता एखाद्याची इच्छा आहे आपण रजिस्ट्रेशन केला पाहिजे, तर त्यांना रिटर्न अग्रीमेंट लागतो. कोणता अग्रीमेंट लागतो त्यांना? रिटर्न अग्रीमेंट लागत असतो. मग हा जो काही रिटर्न अग्रीमेंट आहे, जो रिटर्न अग्रीमेंट पार्टनर्सनी बनवलेला आहे, यालाच आपण काय म्हणतो? पीडी. याला आपण काय म्हणतो? पीडी. म्हणजेच पार्टनरशिप डीड. म्हणजेच काय? पार्टनरशिप डीड. जी पार्टनरशिप डीड आहे यालाच आपण आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप. आता कंपनीसाठी असते आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि फर्मसाठी काय असते? आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप. आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप म्हणजेच काय? पार्टनरशिप डीड. मग पार्टनरशिप डीड म्हणजे काय? रिटर्न अग्रीमेंट. जो रिटर्न अग्रीमेंट आहे याला आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड. मग याच्यामध्ये काय आहे? त्यांनी प्रॉफिट किती वाटून घेणार, कोणत्या प्रपोर्शन मध्ये घेणार, प्रॉफिट रेशो काय असेल, कॅपिटल वरती व्याज घ्यायचं का नाही घ्यायचं, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग वरती व्याज द्यायचं का नाही द्यायचं, जो वर्किंग पार्टनर असेल त्याला सॅलरी द्यायची का नाही द्यायची, जर एखादा परचेस मध्ये काम बघत असेल, पार्टनर आहे, एखादा मटेरियल खरेदी करतो, त्या परचेस वरती कमिशन द्यायचं का नाही द्यायचं, एखादा सेल पाहतो, त्या सेल वरती कमिशन द्यायचं का नाही द्यायचं, कॅपिटल कोणी किती आणलं पाहिजे, कोण ऍक्टिव्ह रोल घेणार, कोण बँकेच्या सिग्नेचर बघणार, हे सर्व गोष्टी ह्या याच्यामध्ये लिहून ठेवल्या जातात रिटर्न अग्रीमेंट मध्ये. पुढे लिहून ठेवल्या जातात रिटर्न अग्रीमेंट मध्ये ठेवल्या जातात. आणि यालाच आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड. यालाच आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड म्हणत असतो. समजते इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम नाही? चालायचं पुढे. तर हा पहिला पॉइंट पाहिला आपण. मग अग्रीमेंट. आता दुसरी गोष्ट काय सांगितली? महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. कशाचं? पार्टनरशिपचं. बाकीकडे कंपल्सरी नाही. बाकीकडे म्हणजे एक्सेप्ट महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांच्या मनावर आहे, इन्क्लुडिंग JNK. पहिलं कोणताही लॉ जर ऍप्लिकेबल करायचा असेल तर एक्सक्लुडिंग जम्मू अँड काश्मीर असं म्हणावं लागत होतं. आता ती निघालं, आता इन्क्लुडिंग आलं. ऑल ओव्हर इंडियामध्ये जम्मू काश्मीर आलं. ते स्पेशल टेरिटरी सेक्टर येत होतं. कोणताही कायदा जर आपण पास केला तर तिथल्याच गव्हर्नमेंटला आपल्याला विचारावं लागत होतं की आमचा हा कायदा आहे, तुमच्या इथे ऍप्लिकेबल करू इच्छिता का? आता ते सहजासहजी हो म्हणणार नाही. ओके. मग त्यांना त्याच्यात फक्त फायदा मिळणारे कायदा ते हो म्हणणार.
गव्हर्नमेंट त्यातल्या लोकांवरती बर्डन पडणारा कायदा ते नाही म्हणणार. मग तो बर्डन पडणारा कायदा कुठे? आपल्याकडे. जिथं कुठं टॅक्स वगैरे द्यायची वेळ वगैरे येत होती ते सगळे कायदे आपल्याकडे. ओके, तिकडे वेगळे कायदे जे ते आहे ज्याची त्याच्यानुसार आहे. आता सगळं मिटलेलं आहे. ऍग्रीमेंट ओरल और रिटन. ऍग्रीमेंटच्या टाईप किती? 2. ओरल और रिटन. रिटन ऍग्रीमेंटला काय म्हणणार? रिटन ऍग्रीमेंटला दुसरा शब्द कोणता? आर्टिकल्स ऑफ. पुढे असुलाने. ओके, यस. यस मीन्स शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. प्रॉफिट अँड लॉस शेअर करून घेणार. मी सांगितलं होतं की यांनी इथं रिटर्न करून ठेवलंय. याच्यात जर काही सांगितलं असेल किती घ्यायचा, म्हणजे सपोज हे म्हटले 2:1. आता बरेच जण म्हणतील हे काय 2:1, ज्याला माहितीच नाही व्यवस्थित, ज्याला आधी लक्षात आलंय. तर यांचं म्हणणं काय असतं की सपोज 3 रुपये जर मिळाले, किती रुपये मिळाले? 3 रुपये मिळाले, तर एक पार्टनर 2 रुपये घेणार आणि दुसरा पार्टनर 1 रुपया घेणार. हे लिहून ठेवलेलं होतं यांनी याच्यामध्ये. आता जर यांनी याच्यात लिहिलंच नाही, 2 गोष्टी, एक तर लिहिलंच नाही आणि दुसरी गोष्ट अग्रीमेंटच बनवलं नाही. त्याच्या बाबतीत त्यांनी चर्चाच केली नाही, ओरलही केली नाही, रिटर्नही केली नाही. कशाच्या बाबतीत? प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत. त्यांनी काहीच ठरवलं नव्हतं की किती वाटून घ्यायचं, कसं वाटून घ्यायचं. याच्या बाबतीत त्यांनी विचारच केला ना. डायरेक्ट व्यवसाय करायचा विचार केला. कॅपिटल किती आणायचं ते ठरवलं त्यांनी. आधी विचार केला 2:1. जर त्यांनी विचार केला असता तर वाटून पण कसं घेतलं असतं? आपलं ठरलंय म्हणून त्या पद्धतीने वाटून घेतलं असतं. ह्यांचं ठरलंच नव्हतं तर त्या केसमध्ये इक्वली द्यायचं वाटून. कसं द्यायचं? इक्वली. आता सपोज 3 रुपयेच प्रॉफिट झाला. पहिलं ठरलं होतं तर हा किती घेत होता? 2 रुपये आणि हा किती घेत होता? 1 रुपये. आता 3 रुपये प्रॉफिट झाला पण त्यांचं ठरलं नव्हतं. पाठवते एरोप्लेन मोडवर टाकलं तरी मेसेज पाठवायचे. तर यांनी याच्यामध्ये ठरवलंच नव्हतं तर त्या केसमध्ये आपण कसा दिला? इक्वली दिला. मग याच्यामध्ये काय सांगू शकतो? ओके, कशामध्ये? शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस ऍज पर डिस्ट्रीब्यूट प्रॉफिट और लॉस ऍज पर पार्टनरशिप डीड. जर याच्यामध्ये काय सांगितलं नाही, इफ पार्टनरशिप डीड इज ऍबसेंट, म्हणजे बनवलीच नाही, ऑर सायलेंट, बनवली परंतु प्रॉफिट बाबतीत काहीच बोलले नाही. ओके, डिस्ट्रीब्यूट प्रॉफिट और लॉसेस ऍज पर पार्टनरशिप डीड. इफ पार्टनरशिप डीड इज absent or silent, then distribute profit or loss equally. आता हे कोणी सांगितलं इक्वली द्या म्हणून? ज्यावेळेस पार्टनरशिप डीड नसेल ना त्यावेळेस पार्टनरशिप ऍक्ट कडे जायचं असतं. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले शेड्यूल देऊन वेगवेगळे, याच्यामध्ये शेड्यूल देऊन त्यांनी सांगितलेले की जर पार्टनरशिप डीड नसेल तर प्रॉफिट किती दिला पाहिजे, काय दिला पाहिजे, कसा दिला पाहिजे, हे संपूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, हे व्यवस्थित गोष्टी पाहून घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्या व्यवस्थित गोष्टी लिहून घ्या तुम्ही, त्याच्यामधल्या समजून घ्या, ह्याच्यामध्ये लिहून टाका. आता पुढचा पार्ट आहे यू. यू म्हणजे अनलिमिटेड लायबिलिटी. ओके, अनलिमिटेड लायबिलिटी. पार्टनर्सची लायबिलिटी अनलिमिटेड असते. आता अनलिमिटेडचा अर्थ काय होतो? ज्यावेळेस पार्टनर्सच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी पर्यंत बिझनेसच्या देण्यासाठी लायबिलिटी असते, बिझनेसची देणं असतं बिझनेसचं, परंतु ती बिझनेसचं देणं देण्यासाठी ज्यावेळेस पार्टनरची पर्सनल प्रॉपर्टी यूज केली जाते, म्हणजे त्याच्या घरून पैसे आणून द्यावे लागतात, त्यावेळेस त्याला आपण अनलिमिटेड लायबिलिटी म्हणतो. कोणती लायबिलिटी म्हणतो? अनलिमिटेड लायबिलिटी असं म्हणतो. ओके, पॉइंट वाचून घ्या त्याच्यातले.
मला काही दिसना गेली हे बंद कर दिसना मी गेले मला लायबिलिटीसाठी काय सांगितलं, द लायबिलिटी ऑफ पार्टनर्स इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. अनलिमिटेड कशी? जॉईंट अँड सेव्हरल. आता जॉईंट अँड सेव्हरल म्हणजे काय? सर्वांचीच लायबिलिटी अनलिमिटेड आहे आणि एकट्याची जरी पाहिली तरी ती पण कशी? अनलिमिटेड. आता काय झालं, सपोज आता हे चालूच केली आपण, लगेच बंद करायला नको पार्टनरशिप. चालू करून 2 वर्षानंतर काय झालं, यांच्या व्यवसायामध्ये लॉस झाला. लॉस झाल्यानंतर दोघांना देणं जास्त झालं, बिझनेसचं देणं काय झालं? जास्त झालं. मग देणं जास्त झालं म्हणून दोघांनी विचार केला की ही फर्म बंद करायची. आता बंद करताना म्हणजे डिझॉल्व्ह करायची. बंद करायची म्हणजे काय करायची? डिझॉल्व्ह करायची. पण त्याच्यामध्ये कळालं की आपलं देणं जास्त आहे. मग या एला आणि बीला पैसे आणावे लागले घरून, आणि एनी ज्यावेळेस त्याची घरची संपूर्ण ऍसेट त्याच्या नावावरची जेवढी ऍसेट होती तेवढी विकली आणि याच्याकडून निघाले 1 लाख रुपये. टोटल आणायचे होते याला 2 लाख रुपये. सगळं विकून किती रुपये आणले आणि फक्त 1 लाख रुपये. कमी आणले का जास्त आणले? मग हा झाला इन्सॉल्वंट. हा कसा झाला? इन्सॉल्वंट झाला, डिक्लेअर. मग इन्सॉल्वंट डिक्लेअर कसा झाला? ज्यावेळेस त्याची संपूर्ण प्रायव्हेट प्रॉपर्टी सेल करून ती बिझनेसमध्ये अमाऊंट आणली. हा आता प्रायव्हेट प्रॉपर्टी सेल केल्यानंतर अगोदर याची प्रायव्हेट लायबिलिटी दिली जाते. प्रायव्हेट लायबिलिटी दिल्यानंतर मग तो बिझनेसमध्ये पैसा आणला जातो. प्रायव्हेट लायबिलिटी नील होती असं समजूत आपण याच्यामध्ये. मग 2 लाख आणायचे होते, 1 लाख आणली, राहिले किती याच्यामध्ये? 1 लाख. आता ती 1 लाख बी कडून घ्या म्हणतात. परत 1 लाख कुणाला भरायला लागतात? ते आपण जो डिस्ट्रीब्यूट करून देत होतो ना रेशो मध्ये, तो पार्ट नंतरून शेवटला जो इन्सॉल्वंट झाला त्याचं जे काही डिफिशियन्सी अमाऊंट असेल ती पार्टनर्सची डिफिशियन्सी अमाऊंट रिमेनिंग पार्टनर्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून देत होतो. व्हेन वन पार्टनर बिकम इन्सॉल्वंट याच्या अंडर. आता ते इथे एकच पार्टनर दुसरा शिल्लक, तर हे 1 लाख रुपये कोणाला आणायला लावणार आपण? बीला. म्हणजे यांनी याची तर लायबिलिटी आणायचीच, त्यासोबत याचं जे काही येणं आहे ते येणं पण कोणाला आणायला लावायचं? बीला. मग ही कुठून आणतात हे पैसे? त्यांच्या घरून. मग यालाच आपण काय म्हणतो? अनलिमिटेड लायबिलिटी. याला आपण काय म्हणतो? अनलिमिटेड लायबिलिटी. समजतं इथपर्यंत? काही प्रॉब्लेम नाही? समजलंय अनलिमिटेड? ASU झाला असूड. D फॉर डिझोल्युशन. D फॉर DIWSOLUTION. ओके, डिझोल्युशन. आता डिझोल्युशन म्हणजे काय? आता पहा, जॉईंट अँड सेव्हरली ही लायबिलिटी. 1 पॉईंट राहिला, सॉरी माझी मिस्टेक झाली याच्यामध्ये. जॉईंट अँड सेव्हरली कशी लायबिलिटी यांची? अनलिमिटेड. म्हणजे काय? व्हेन बिझनेस लायबिलिटीज पेड फ्रॉम पार्टनर्स प्रायव्हेट इस्टेट. ज्यावेळेस बिझनेसची लायबिलिटी पार्टनर्सच्या प्रायव्हेट इस्टेट मधून पेड केली जाते त्यावेळेस त्याला आपण अनलिमिटेड लायबिलिटी म्हणतो, एक्सेप्ट बालक पालक. एक्सेप्ट बालक पालक. ओके, म्हणजे बालक याच्यामध्ये आपल्याला पकडायचा नाही. बालकाची लायबिलिटी लिमिटेड असते. बालक म्हणजे कोण? मायनर पार्टनर. बालक म्हणजे कोण? मायनर पार्टनर. 18 वर्षापेक्षा खालील व्यक्ती जर पार्टनरशिप मध्ये असेल तर त्याला आपण मायनर म्हणतो. तुम्ही त्याला 18 वर्षापेक्षा खालील माणसाला काय करायचे व्यवसाय असतात? काहींच्या डोक्यात तेवढी त्याची. काही 9व्या वर्षापासून व्यवसाय करतात, काही 13व्या वर्षी कोटी कोटींचे मालक आहेत व्यवसाय करून. त्यांच्याकडे असतात, आपल्याकडे नसतात. आपल्याकडे नुसतं शाळा ते घर, घर ते शाळा, शाळा ते घर, घर ते शाळा. कुठं बाहेर मुलं फिरायला तिकडे ये. आपल्याला एवढा विचार करत नाहीत कोण. परंतु काही ठिकाणी मुलं विचार करतात. तुम्ही पाहत असताल सिरियल मध्ये वगैरे, मुव्हीज मध्ये वगैरे लहान लहान मुलं काम करत असतात.
त्या लहान मुलांना ऍक्टिंगसाठी पेमेंट मिळतं, ते काय फुकट उगाच काम करत नाही, त्यांना त्याचं पेमेंट मिळतं. मग ते मायनर झाले, ते कोण झाले त्याच्यामध्ये मायनर. जसं मूवीज मध्ये काम करतात त्याच प्रकारे ते पैसा आणून एखाद्या व्यवसायामध्ये पण इन्व्हेस्ट करून त्यांच्या आयडिया कल्पना वगैरे. पहा, माणसाच्या वयाला किंमत नाही, माणसाच्या कल्पनेला, म्हणजे जो कल्पनेचा विचार करतो त्याला किंमत आहे. माणसाचं वय किती, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर जॉबला गेला तर वयावर प्रमोशन मिळत नाही, तुमच्या विचारावर प्रमोशन मिळतं, तुमच्या कामावर प्रमोशन मिळत असतं. ओके, हा मायनर पार्टनर. कोणता पार्टनर? मायनर पार्टनर. ह्याची लायबिलिटी लिमिटेड. लिमिटेड म्हणजे काय? यांनी जेवढं काही सुरुवातीला व्यवसायाला दिलेलं आहे, म्हणजे अन अमाऊंट इन्व्हेस्टेड ऍट द बिगिनिंग किंवा इन द बिझनेस, अन अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय पार्टनर इन द फर्म इज नोन ऍज कॅपिटल. जे काही पार्टनरनी त्याच्या पार्टनरशिप फर्म मध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे याला आपण काय म्हणत असतो? तर कॅपिटल. काय म्हणतो? कॅपिटल. आणि ह्या कॅपिटल पर्यंतच लायबिलिटी ज्याची राहते याला आपण काय म्हणतो? लिमिटेड लायबिलिटी. फक्त कोणाची लिमिटेड लायबिलिटी आहे? मायनर पार्टनर. बाकीच्यांची लायबिलिटी कशी आहे? अनलिमिटेड. जॉईंटली अँड सेव्हरली कशी आहे? अनलिमिटेड. एक्सेप्ट मायनर पार्टनर. एक्सेप्ट मायनर पार्टनर. समजतं इथपर्यंत? चालायचं पुढे. डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे वाइंडिंग अप. डिझोल्युशन म्हणजे काय? वाइंडिंग अप. शटर बंद. शटर डाऊन, दुकान बंद. म्हणजे ते संध्याकाळचं करतो तसं नाही. कंपल्सरी सगळं मटेरियल विकून. दोन प्रकारचं डिझोल्युशन आहे. तुम्हाला सांगितलं होतं डिझोल्युशनच्या लेक्चरमध्ये आहे, आपल्याला दोन प्रकारचे सांगितलं. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप अँड डिझोल्युशन ऑफ फर्म. ओके, दोन वेगवेगळे डिझोल्युशन आहेत. डिझोल्युशन ऑफ फर्म ट्रीट करायचं आपल्याला. काय करायचं? डिझोल्युशन ऑफ फर्म आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय? रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. ओके, मग त्याच्यामध्ये चेंज इन अग्रीमेंट असेल, ऍडमिशन असेल, रिटायरमेंट असेल किंवा डेथ असेल, कोणतीही केस त्याच्यामध्ये असू शकते. पुढे असूड, झाला, मार. यम फॉर मॅनेजमेंट. यम कशाचा? मॅनेजमेंट. मेंबरचा घेऊ शकता, मॅनेजमेंटचा घेऊ शकता. कशाचा? आता या मॅनेजमेंटच्या फीचर मध्ये तुम्ही हा पार्ट इन्क्लूड करा. कॅरीड ऑन बाय ऑल और एनी ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. ओके, म्हणजे सर्वच जण मॅनेज करू शकतात किंवा सर्वांच्या वतीने कोणी एक मेंबर त्याच्यामध्ये मॅनेज करू शकतो. समजतंय का नाही? समजत? समजतंय ना काय सांगतो ते? ओके. पुढे आर. आर फॉर रजिस्ट्रेशन. आर कशाचा? रजिस्ट्रेशन. याचा फायदा तुम्हाला दुसऱ्या पण ठिकाणी होऊ शकतो. दुसरीकडे पण तुम्हाला याचा फायदा होईल, इथेच होईल असं नाही. अकाउंटच्या पार्टचा फायदा दुसरीकडे पण होतो तुम्हाला त्याच्यात. ओके, थिअरीचा. आता रजिस्ट्रेशन. जसं की तुम्हाला रजिस्ट्रेशन अग्रीमेंट मध्ये सांगितलं, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज नॉट कंपल्सरी इन इंडिया. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज नॉट कंपल्सरी इन इंडिया एक्सेप्ट महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राला सोडून इंडियामध्ये कंपल्सरी नाही. मग कंपल्सरी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. कंपल्सरी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. ओके, समजलं इथपर्यंत हा पण पॉइंट. ओके, यम आर. दुसरा यम मेंबर्स. आता मेंबर्सचा पॉइंट पाहिला होता आपण. मेंबरशिप सांगितली होती तुम्हाला याच्यामध्ये. मिनिमम, मॅक्झिमम 20 फॉर ट्रेडिंग और नॉन बँकिंग. ओके, ट्रेडिंग और नॉन बँकिंग साठी मॅक्झिमम 20 आणि बँकिंग बिझनेस साठी मॅक्झिमम 10चं लिमिट आहे. पुढचा जो आर आहे हा आर इथं एक घेतला रजिस्ट्रेशन साठी, दुसरा रिलेशन साठी. आता जे रिलेशन असतात पार्टनर्स मधले, हे जे रिलेशन असतात हे प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशन असतं याच्यामध्ये.
रिलेशन याच्यासाठी काय घेतलं आपण प्रिन्सिपल अँड एजंट. बुक मध्ये तुम्हाला पॉईंट दिला असेल प्रिन्सिपल अँड एजंट रिलेशनशिप. ओके, मग याला आपण आर केलेलं आहे रिलेशनशिप. रिलेशनशिप कशी असते यांच्यामध्ये तर प्रिन्सिपल अँड एजंट एकमेकांचे मालक पण असतात आणि एकमेकांचे एजंट पण असतात. जसं की सपोज हा बी पार्टनर एखाद्या दिवशी बाहेर गेला आणि ए पार्टनरकडे व्यवसायाचा पैसा आला तर ए पार्टनरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बीला सांगितलं पाहिजे की एवढा पैसा आपल्या फॉर्म मध्ये आलेला आहे. येणे तसेच पैसे खिशात ठेवले स्वतःला वापरले चालणार नाही. हा जसा मालक आहे त्याला अधिकार होता खिशात ठेवायचा पण पूर्णपणे अधिकार नव्हता. याला याची माहिती बीला सांगितली पाहिजे आणि तो डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे. बिझनेस लायबिलिटीज पेड केली पाहिजे. त्याच्यातून जर राहिली तर दोघं एकमेकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून मग तो पैसा वापरू शकतो. म्हणजे हा मालक पण आहे आणि बीचा एजंट पण आहे. तसंच बी मालक पण आहे आणि ए चा एजंट पण आहे. म्हणजे प्रिन्सिपल अँड एजंट. ओके, हे रिलेशन याच्यामध्ये तयार होत असतात. पुढचा जो पार्ट राहिला तो यल. यल म्हणजे काय लॉफुल बिझनेस. लॉफुल बिझनेस ऍक्टिव्हिटी. पार्टनरशिप तेच व्यवसाय करू शकतात ज्या व्यवसायाला कायद्याने परवानगी दिलेली आहे. तकलीफ करून ती केसाला खेळत बसलीस तकलीफ करू फिर मग केसाला गेली थोबाड गुण इथं लक्ष दे. उगं मी एवढं लावतो तिथं का चालू टकली केल्या कशी दिसते. पार्टनरशिप तेच व्यवसाय करू शकतात ज्या व्यवसायाला कायद्याने परवानगी दिलेली आहे. मी कुणाला म्हणलं सरळ असा एका लाईनीने व्यवसाय करू. पार्टनरशिप तेच व्यवसाय करू शकतात ज्या व्यवसायाला कायद्याने परवानगी दिलेली आहे. आता सपोज ऋतिक, रितेश, सूरज आणि अमित या चौघांनी ठरवलं आपण कॉलेजमध्ये व्यवसाय करायचा. बिझनेस करायचं ठरवलं. यांनी काय ठरवलं आपण काय करायचा बिझनेस करायचा. बिझनेस कशाचा करायचा दगडी घ्यायची लोकांची डोकी फोडायची त्यांच्या खिशातले पैसे काढून घ्यायची. कायद्याने परवानगी आहे का पोलिसांनी उचलून हाणतील ना त्यांना. आता मास्क नाही लावला तरी हाणते. दगड घातल्यावर किती हाणतील विचार करा. मग हा याला कायद्याने परवानगी आहे का. आणि हे असं त्यांनी प्लॅनिंग केलं आणि हे प्रपोजल घेऊन प्रिन्सिपल सरांकडे गेले आणि म्हणले आम्ही नवीन व्यवसाय करणार आहेत. प्रिन्सिपल सरांनी ऐकायच्या अगोदरच ठरवलं वा 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 लेकरं छान व्यवसाय पकडून आले. ऐका तर आधी का व्यवसाय तर ऐकून घ्या नंतर बोला तुम्ही आधीच चालू केलं. मग यांनी व्यवसाय सांगितलं ते प्रिन्सिपल घाब्याजवळ का शांत बस त्याला येणार नाही काय सांगताले. आणि अवघा सर भावाने तुमच्यापासून करायची चौघांनी बी काढले की अरे बाळा हो हे असं नसतं करायचं हे चुकीचं आहे. काय सांगते प्राचार्य हे चुकीचं आहे. म्हणजे विच इज नॉट परमिटेड बाय लॉ. पार्टनरशिप तेच व्यवसाय करू शकतात विच इज परमिटेड बाय लॉ. लॉफुल बिझनेस मीन्स व्हॉट द बिझनेस विच इज परमिटेड बाय लॉ. तरी काही ओके. कोणत्या जरी कायद्यात विरोध असेल एखाद्या व्यवसायाला तरी तो व्यवसाय करू शकत नाही. कुठल्याच कायद्यात त्याला विरोध नाही पाहिजे. जसं की आधी होतं असं की एखाद्या व्यवसायाला पहिली परवानगी होती नंतर तो इलिगल डिक्लेअर झाला ऍज लाईक प्लास्टिक बिझनेस. ओके, की ज्याला आधी परवानगी होती नंतर गव्हर्नमेंटने त्याच्यावरती बंदी आणली आणि काय म्हणले इलिगल आहे ती ऍक्टिव्हिटी. ओके, मग ते व्यवसाय बंद पडू शकतात त्याच्यामध्ये. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये दारू व्यवसाय कायदेशीर परवानगी आहे आणि हेच गुजरातमध्ये गेला तिथे इलिगल आहे. आपल्या इथं कसं आहे लिगल आहे. प्याज चांगली असते का होत नाही. सगळ्यात लॉकडाऊन मध्ये आधी उघडलेलं दुकान कोणतं लॉकडाऊन मध्ये आधी उघडलेलं दुकान कोणतं दारू. किराणा दुकानदारांना एवढं काही नव्हतं पण आधी कोणते दुकान उघडले त्यांनी बघा. सरकार सुद्धा दारू शिवाय चालू शकत नाही. अर्थव्यवस्था चलत नाही म्हणजे सरकार चलत नाही. मग घरची अर्थव्यवस्था डगमळते आहे ना. पण त्यांनी माणसांच्या घरची अर्थव्यवस्था काय होते डगमळते. ते का साधं पैसे आणत असते का करून.
सगळ्या पार्ट्या आपल्याला आज कशा दिसतात? आपलं होतं का नाही कालच्या स्टेटसला? सगळ्या पार्ट्या कशा आहेत भारतातल्या? प्रत्येक पार्टीमध्ये इंग्लिश शब्द आहे. कोणती पण पार्टी घ्या, आपल्या SNG ची घ्या, सुरुवातच त्याची ह्याच्यापासून आहे, इंग्लिश पासून. S&G प्रोफेशनल अकॅडमी. ओके. रीडिंग रूम, शाहू कोण म्हणतो महाविद्यालय, कॉलेजला चाललंय. कुठे चाललंय? कॉलेज. तुम्ही ज्याला हात करून जातात त्या 2-3 वाहनांना तुम्ही काय म्हणतात? बस, ऑटो, वेगवेगळी नाव आहेत. कशात आहेत? सगळी इंग्लिशमध्ये. पण आजपर्यंत महाराष्ट्रात एकच दुकान असेल ज्याचं पूर्णपणे नाव मराठीत आहे, देशी दारूचे दुकान, वाईन शॉप. याला पण इंग्लिशमध्येच शब्द आहे. आणि सगळ्यात जास्त टर्नओव्हर माहितीये कोणाचा आहे? देशी दारूच्या दुकानाचा आहे. मराठीचा अभिमान आहे त्यांना. ठेवत चला. देशी भक्त आहे ते, कधी विदेशीच्या नादाला लागत नाही. ओके, चला. ASUD MR असुडाले मार हे होते याचे फीचर्स. आपण पाहिले याची डेफिनेशन, यांचे रिलेशन वगैरे समजून घेतले याच्यामध्ये. आता पुढचा जो पॉइंट चालू करायचा होता आपल्याला तो पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड इथंच पाहिलेला आहे. रिटर्न अग्रीमेंट. ओके. रिटर्न अग्रीमेंट बिटवीन द पर्सन्स किंवा अमंग द पार्टनर्स. काय म्हणू शकतो? रिटर्न अग्रीमेंट अमंग दी पार्टनर्स इज नोन ऍज पार्टनरशिप डीड. डेफिनेशन लक्षात राहिली पाहिजे. काय सांगतात बरं? रिटर्न अग्रीमेंट अमंग दी पार्टनर्स इज नोन ऍज पार्टनरशिप डीड और आर्टिकल्स ऑफ पार्टनरशिप. समजलं? ओके. सुपू का? सुपू सुपा. ओके. पुढे आपल्याला चालू करायचं पार्टनरशिप डीड. पार्टनरशिप डीड झालं की पुढे चालू करायचं पार्टनरशिप ऍक्ट. टाइम काय झालं? 1 वाजून 7 मिनिट, 8 मिनिट, 9 मिनिट. चेहरा म्हणून शांत बसत नाही.